नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे पुसेगाव, तालुका खटाव, जिल्हा सातारा. ज्या घरच्या जोडीनं, घरच्या साजानं सलग 9 मैदान 1 नंबरचे मानकरी ठरलेत, असा विजय मेडिकल पुसेगाव, विजय अण्णा जाधव पुसेगाव यांच्या दावणीला आलोय. आपण घरचा साज सलग 9 मैदानामध्ये 1 नंबरचा मानकरी ठरलेला आहे. मोठा नंद्या आणि आदत किंग चंद्या एकंदरीत जाणून घेणार आहोत. घरच्या साजाचं 9 फायनलचे मानकरी, सलग 9 मैदान 1 नंबरचे मानकरी जोड झालाय. कसं नियोजन होतं किंवा घरचीच गाडी, वासरू कुठून घेतलं किंवा काय, एकंदरीत अण्णांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. या इथं बघू शकता मित्रांनो, हा आदत किंग चंद्या सलग 9 मैदान 1 नंबरचा मानकरी, घरचा साज. आणि पलीकडं नांद्याला बांधलाय. तर आता पहिल्यांदा नांद्याची आपण थोडी मुलाखत घेऊ आणि नंतर चंद्याकडे येऊ. या आपल्यासोबत विजय अण्णा जाधव आहेत, अनिल अप्पा काटकर आहेत आणि तानाजी लावंड आहेत खातगुंचे. एकंदरीत जाणून घेऊ. या मित्रांनो, जसं तुम्हाला बोललो, आपल्या सोबत या ठिकाणी बैलगाडी क्षेत्रातलं एक जुने नामवंत बैलगाडी मालक, ज्यांचा परंपरा आहे पहिल्यापासून बैलगाडी शर्यतीची, विजय मेडिकल पुसेगाव, विजय अण्णा जाधव आहेत. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक प्रसिद्ध बैलगाडी मालक अनिल अप्पा काटकर आहेत. इकडं खटाव तालुक्यातला नियोजनाचा बादशाह तानाजी शेठ लावंड आहेत. तानाजी शेठ. आणि पाठीमाग आपण बघत असाल हा बैल, पुऱ्या मापाचा बैल म्हणलं तर आनंद्या. आनंद्यापासून आपण नंतर चंद्याकडे जाणार आहोत. घरचा साज आहे, सलग 9 मैदान 1 नंबरचा मानकरी जोड आहे घरचा. पहिल्यांदा नांद्या संदर्भात जाणून घेऊ अण्णांच्याकडून आणि नंतर चंद्याकडे जाऊ. अण्णा नमस्कार. नमस्ते. नमस्ते. काय सांगा. जय बाळमामा. बैलगाडी क्षेत्रात अण्णा बरीच वर्ष झाली तुम्हाला? हो, आहे. साधारणतः किती वर्ष झाली बैलगाडी क्षेत्रात? बैलगाडी क्षेत्रात तसं बघितलं तर बरं का, म्हणजे आता तसं माझं दुकान मी 1991 चालू केलं होतं. बर. तेव्हापासूनच समजा, म्हणजे जोपर्यंत चौकात आलो पुशेगावच्या, बर, तोपासून बैलगाडी शर्यती हा होताच विषय. आणि त्याच्या अगोदर म्हणजे आपलं प्रॉपर पुसेगाव मध्ये जो सुंदर पळाला तो नंतर 94-95 पासून. पण त्याच्या अगोदरची जी बैल पळाली, कराडा भागातले असतील किंवा आणखी कुठले असतील, बैलगाड्याचा नाद हा जरा होताच पहिल्यापासून. म्हणजे साधारणतः तुम्हाला 35 वर्ष झालं नाद आहे? आरामशीर म्हणजे पहिल्यापासून तर होताच. म्हणजे बालपणापासून आमचं पुशेगावचं मैदान बघायचं आमच्या इथं, म्हणजे जेपी भाऊंची तो लासा बिसा पळत होते तोपासून आम्हाला कळतंय की बाबा ही बैल पळत होती. नंतर जेपी भाऊंचा तो इंजान विंजान किंवा कोतीचा ती बैल होती, ती म्हणजे टॉपर होती. तेव्हापासूनच ती बैलगाडी शर्यतीची आवड निर्माण झाली. आणि माझ्या मागल्या मुलाखतीत सांगितलंय, तुमच्या गावचा पेडगावचे आपले पेडगावचे हिंचे वडील, आपले आता झेंडा पंचायत सोमनाथ जगदाळेचे वडील, बापूंची जी बैल होतं, खरं तर त्या बापूंच्या बैलापासून आम्हाला बैलगाडी शर्यतीची जास्त ओढ लागली. कारण काय होतं, चांगली बैल गाडीवाली आमच्या पुसेगावच्या मैदानात यायची. आणि त्यावेळेस ही धनाजी जगदाळे, म्हणजे बापू आता धनाजी जगदाळे स्वतःची गाडी एकटे घेऊन यायची. दोन्ही बैल एकटे झोपणार, पळवणार आणि तिथे 1 नंबर. म्हणजे ते फार त्यावेळेस काळ वेगळा बी होता. एक त्याबद्दलचं अट्रॅक्शन होतं ना, आला हा एकटा माणूस येतो. कारण बाकीची जी यायची कराडवाली ते 10-10, 15-15 माणसं मागं असणार, लावा तावा मोठा असणार, ट्रकला बैल येणार, हे असला उद्योग होता. आणि त्यावेळेच्या आपल्या भागातली तुमचे कडगुंचा हरियाणारे असेल वगैरे चालत बैल यायची त्यावेळेस. बरोबर. आणि हे सुद्धा धनाजीराव जगदाळे सुद्धा त्यांची स्वतःच्या घरची दोन्ही बैल घेऊन एकटा माणूस झोपायचा आणि एकटाच पळवायचा. ह्या गोष्टीचं लय कौतुक होतं त्या काळात, आम्ही लहान असताना. बरोबर. म्हणजे तिथनच आमच्या बैलगाडीची पायाभरणी झाली असे समजा. अण्णा बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला साधारणतः 35 वर्ष झाली. होय. आपा तुमची दोस्ती पहिल्यापासून पहिल्याच सगळ्या स्टार्ट नाद ह्यानी लावला. बर. नादच मला ह्यानी लावला. ह्यो इंजिनियर, मुळात इंजिनियर मुंबईवरनं आला. ह्यो इथं आल्यानंतर आम्ही चौकात असल्यामुळे आम्हाला मित्र परिवार मोठा आहे. बरोबर. बसायला लागला मेडिकल मध्ये, आमच्या पाहुणे संबंध भेट. आणि पुन्हा हळूहळू मग बैलाचं मी हेसनी न्यायला लागलो, बैलगाड्या बघायला आमकं तमकन बघत पुन्हा मग आम्ही बैल एखादा घेतला, त्याने घेतला. आम्ही दोघांनी सलगरला जाऊन 2 वासरं आणली होती. बर.
म्हणजे तो इतिहास आहे पण तो 95-96चा काळचा. मोटरसायकलवर आम्ही सलगर केले, मोटरसायकलवर दोघं तिघं पावसाचा दिवस म्हणजे तो काळ वेगळा होता, खतरनाक होता. खतरनाक वेगळा बी होता. आधी झाल वेगळीच होती. तरुण वय होत. पुन्हा त्याच्याकडे ह्याच सलगारातनं त्याच्याकडे राजा आणला. म्हणजे आम्ही घेतला राजा हित आपल्या बाबा वलेकर कडून जो घेतला होता. खऱ्या म्हणजे आता तुम्हाला कुठं नाही सांगत, खरं बैलगाडीचं क्षेत्र आम्हाला त्या बैलापासून ओळखायला लागलं. त्याच्या अगोदर आमच्याकडे बैल होती पण असे नांबरातले कुठं आम्हाला पायरावे मागायची सुद्धा लाज वाटत. पण जोपासून तो राजा आम्ही विकत घेतला म्हणजे आमचे दाजी आम्ही म्हणतो मुंबईचे बंडू शेठ म्हात्रे, त्याने जो राजा घेतला वलेकर कंपनीचा आणि तिथनं आमच्या दोघांच्या नियोजनात तो पळायला लागला. तोपासून आप्पाच्या नानाची ओळख जरा हळूहळू व्हायला लागली. म्हणजे माझ्या अगोदरची ओळख होतीच पण त्याला पुष्टी त्या बैलापासून 100% लागली. बरं अण्णा, सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या दावणीला कुठला बैल काढला? तसं बघा गेलं तर मी बैल म्हणजे जराशे बऱ्यापैकी नाव व्हायसारखं मला उत्तमराव वाटेगाव, उत्तम ड्रायव्हर वाटेगाववाल्याने तिने मला एक ह्यांच्यापासून बैल घेऊन दिला होता. कुरळप मधनं महेश म्हणून माझा मित्र आहे. कुरळातनं मला एक बैल घेऊन दिला होता. वासरू होतं, अगदी लहान वासरू होतं पण वासरू चांगलं होतं. चिक्या म्हणून होता बैल. माझ्याकडे मोठा झाला बैल तो. आणि जराशे म्हणजे बैलगाडी क्षेत्रातलं नाव त्या बैलाने केलं. त्याच्या अगोदर बी मी आप्पांच्याकडून म्हणजे सांगोल्यात एक सरजा म्हणून आला, तो बी चांगला पळाला बैल. पण तसं बघायला गेलं त्याचा काळ शॉर्ट होता. हा, पुशेगावचं फायनल केलं होतं की तो सरजाने बी केलं होतं. सरजा राहिला होता आप्पांच्या. नाही तो आपल्या घरच्या घ्यायचा अगोदरचा सोन्या म्हणजे ह्यांचं आप्पांचा जिंतीच्या आप्पांचा सोन्याची माझा घरचं वासरू पळत होतं चांगलं. आम्ही फायनलला राहिलो होतो. तो खरं तर माझ्या आयुष्यातला स्टार्ट बरं का तसं म्हणायला गेलं तर. म्हणजे आप्पाने मी बऱ्याच माझ्या मुलाखतीतच सांगितलंय. आप्पाने मला ते नाही एका फोनवर म्हणजे त्यावेळेला मोबाईल लँडलाईन आपण म्हणलं वासरू चांगलं पडतं. सोन्या म्हणजे सोन्या काहीतरी नाही त्यावेळेचा टापर होता महाराष्ट्रातला. आणि त्या माणसानं न चौकशी करता आमच्या ओळखीवर किंवा आमचे पर्सनल संबंध होते त्याच्यावर त्यांनी होऊन सांगितलं अण्णा तुम्हाला बैल पाहिजे तर मी येतो घेऊन सोन्या म्हणून. म्हणजे मी फोन कानाला लावला होता पण मला कळत नव्हतं की खरंच आप्पाच बोलतात का काय. म्हणजे इथं भारावून गेलं होतं की पुशेगावच्या मैदानात माझ्या बरोबर टॉपचा बैल पाळणार हे म्हणजे कल्पना सुद्धा करू शकत. बरोबर. आणि काळ पण तसंच काळ इमानदार होत. विशेष नाही काळ इमानदार म्हणजे की माणसाची होते ना माणसाला माणूस की होतो त्यावेळेला एवढा पैसा नाव फक्त पाहिजे होतं. अशा गोष्टीनं मला दिला. तिथं माझं फायनल झालं होतं आणि तिथनं पुढे मग आमची चालू झाली. मग त्याच्यानंतर मी 2-3 बैल पण तुम्हाला म्हणलं तसं साराजा एक मी आणला होता. तो बी पुशेगाव फायनलला राहिला होता. आणि त्याच्यानंतर मी माझ्या उत्तम मला घेतलेला चिक्या होता. त्याने एक बरा काळ आणि त्याची उमेद आणि बंदी असा एका वेळेला विषय झाला म्हणून तो विषय तिथंच थांबला होता. बंदीच्या काळात अण्णा काय बैल तुमच्याकडे? भयान बंदीच्या काळात सुद्धा ह्यो कसा नादच वेगळा आहे. त्यामुळे असं उद्या पण आणि एक म्हणजे आशा होती आज ना उद्या चालू होईल. आमच्यातले मित्रातले मैत्रात बसलं पळवण्यापेक्षा आम्ही आंदोलनाला आणि आज ना उद्या चालू होईल ह्या आशेवर वासरू घ्यायचं. दुसरं झालं, चौसं झालं, विकून टाकलं, पुन्हा एखादं चांगलं दिसलं आणलं मोठे केलं. असे 3 पिढ्या त्या 7-8 वर्षात आमच्याकडे निघून गेल्या. वासरांनी पण न पळवता मोठी केली ना असेच दिले फोकाबास. नक्कीच नक्की. मित्रांनो बघा म्हणजे पहिला काळ किंवा पहिलं पहिरे कसं व्हायचं किंवा पहिल्या काळापासून जी बैल जुन्या त्या अण्णांनी सांगितली आपण सांगितलं जुने काही आठवणी. तर आता आपण थोडं नव्याकडे येऊ. अण्णा नंद्याचं काय सांगाल? नंद्या घरचा नाही विकतचाच होता. तो बंदीचाच काळ होता. वासरू होतं बारक म्हणजे एकदम बच्चा होता. मग 1-2 फेरं काढलं त्याने. एक साधे बंदी असताना बारक्या बारक्या शर्यती करायची पोरी. आमचा मित्र म्हणजे संजय ड्रायव्हर वाळूचा म्हणजे हे सगळं जे वैभव आहे का ना मी तुम्हाला पहिल्या सांगतो त्याच्या सल्ल्यानुसारच चालले. म्हणजे बैल जो घेतला ते मी त्याला दाखवून याला दिला. आपण काय 17-7 घेतोय का? जी 1-2 दिली ती त्यानंच दिली. बरोबर. ह्या वासराचा त्यानं फेरा काढला होता आणि असं बसलो होतो बोलत. मग तो म्हणला अण्णा वासरू एक पळालंय चांगलं. वासरू तुम्ही पसंत करणारा साधाच बैल आहे पण म्हणले वासरू घ्या म्हणलं. वासरू पळालं चांगलं पळालं. मग म्हणलं बघ बंदीचाच काळ होता काय काम बी नव्हतं. गेलो म्हणजे करोनाचा काळ होता. मला करोनाच्या अगोदर असेल. हा करोनाचाच काळ होता 2020 मग असंच गेलो म्हणजे ही वासरू म्हणजे सजी तू म्हणतोस तर घेतो म्हणले मी. तर नाही म्हणला घ्या ना काहीतरी.
तर म्हणले केवढ्याला, म्हणजे त्यांनी किती बी सांगू ते काय, पण ते बी बिचारी इतके चांगले, गारडीचा लाला सकट म्हणून आहे. बर हे बाकीच्याला कोणाला किती बी सांगू द्या, ते 50,000 शिवाय देणार नाही म्हणत होते. बर आम्ही गेला म्हणले ना अण्णाच्या, त्याची माझी ओळख नाही पण ते अण्णा म्हणून मला ओळखत हा नावा नावाने शिव कळत. म्हणले अण्णा आले ते, तर म्हणजे त्यांनी मग द्यायचं पैसे मी घ्यायचं, अर्थ असं नको म्हणलं, तुमचं काय असेल ते सांग. बरोबर. अण्णा मी बाकीला 50 शिवार दिला नसता, तुम्हाला 40ला काय बेवर शेंडी लावून द्या. बर 41,000चा पैसे वाचत असताना मग ते पैसे पुन्हा म्हटले द्या, नंतर आपल्याला विसाराची नोट लावली आणि ज्या वेळेला न्यायच्या त्यावेळेला देतो म्हणले. ना अण्णा म्हणले पैसे द्या, कधी देतो विसारा द्यायला, म्हणजे आम्ही बी काय पाहताना. आणि 41,000ला आणला नाहीच. पहिल्यांदा संजूकडेच एक वर्षभर होता. बर संजूच्या मंडळीने दोघांनी सांभाळला बैल आणि तिथंच फेरं दिलं. आणि जशा मग बैलगाड्या शर्यतीत चालू झाल्यानंतर त्यांच्याकडे बी जरा जनावरांची वडाताणी जास्त व्हायला लागली. मग पावसाळ्यात घेऊन आलो माझ्याकडे, म्हणजे 2021च्या दरम्यान 21-22ला बैल माझ्याकडे आणला. आतापर्यंत अण्णा साधारणतः नंद्याचं फायनल किती झालं असतं तुमच्या गावाला? नाही फायनल बरं का तशी जास्त नाहीत. आता ही आदतची एक झालेली आणि अगोदरचे एक 10-15 फायनल असतील त्याच्या, म्हणजे चांगली तशी, म्हणजे राहिलाय बराच. पण सगळ्यात जमीची गोष्ट की माझ्याकडे पुस्तकाच्या 2दा फायनलला राहिलो मी. बरोबर. म्हणजे मानाचं मैदान मानाचे मैदान होते. मला आपलं जीवन ड्रायव्हरनं बी सहकार्य दोन्ही मैदानाला केलं आणि त्याने मला बोलल्या शब्दाला बैल दिला होता. गुराला ठेवला आपलं. हा गोलाला ते एकदा त्याच्या बरोबर आणि एकदा कोणाबरोबर 2दा फायनल असं होते. आमचा घरचा बैल मी कोणाला लक्षात राहत. जुन्या आठवणी जरा. बरं अण्णा नांद्याबद्दल काय सांगाल? जातीनं कुठला बैल नांदे? बैल हा खिलार मधलाच बरं का. बर बैल खिलारच की, पण आता सांगता नाही. ह्याची आई सुद्धा मी बघून आलोय. बर. आई बी धष्टपुष्ट आहे, मोठी आहे, म्हणजे साधीच आहे. हाडांमध्ये शरीरानं मोठं शरीरानं मोठी गाय, एवढीच गाय आहे. होय. हा असताना बारका घेताना सुद्धा म्हणजे जो संजू मला म्हणला होता तुम्हाला पसंत येणार नाही, हा. म्हणजे आपल्याला हे असं देखणं वगैरे असं डोक्यात संकल्पना होती. बर पण तो संजू मला म्हणायचा अण्णा तुम्ही नापसंत करणार पण बैल घ्या. अरे तू म्हणलाय म्हणल्यानं घेणार काय, बैलच आहे ना ते, वाकलं काय आहे. बरोबर आहे. मग पुन्हा एकदा असं माझ्याकडे पणात यायला लागला तसा बैल म्हणणार त्याची आई. तर आई सुद्धा अशीच म्हणजे दोबडीच आहे, म्हणजे खेळारच आहे पण आपली साधी, म्हणजे गावठी खेळार असते, एकदम देखणं खेळार असते, धनगर खेळार असते. बरं हा काजळे असते, असा बराच प्रकार, पण गाई साधीच होती. आता त्याचे म्हणजे आम्हाला बापाबद्दल वगैरे किंवा त्याच्या ह्याच्याबद्दल काही चौकशी करता आले नाही. बरोबर. त्या ह्याचा म्हणजे मालक होता तळातला, एकदम साधी माणसं, म्हातार बाबा होतं घरी. त्यासनी काय सांगता येणार, पोरानं म्हणजे मला सांगता येणार, पण आपली गाय घरची साधी आहे. पोराने कुठल्या बैलाने नेली काय माहित, असला विषय झाला. म्हणजे आता असताना पण फक्त हाड चांगलं मजबूत शरीर. त्याच्या चौशा रंगात एकदा मागल्या पायाला त्याला इंजुरी झाली होती मुळच्या रानावर का. 2 महिने मी बांधून होता बैल, पण त्याच्या पायाला ते चमकेऱ्याचं औषध मला कामाला आलं होतं. आणि मी माझ्या मागल्या मुलाखतीत ते सांगितले, म्हणजे सगळ्यांनी लक्षात ठेवा, जर काही इंजुरी असली की नाही तर विश्रांती हाच त्याच्या उपाय आहे बरं का. तुम्ही इंजेक्शन करा, गोळ्या चारा, नाहीतर आणखीन काय करा. जर हाडाचं चमक लचक पायातलं काय बी असू द्या, विश्रांती हा एकमेवच पर्याय आहे, त्याला दुसरा काही सुद्धा नाही. सक्सेस होतोय. सक्सेस रानात सोडून दिलेली पडते ती मोडते, ते आपल्या मनाला लागते, त्याला काही इंजेक्शन गोळ्या तसंच आहे जनावरांचं. तुम्ही विश्रांती दिली पाहिजे. अण्णा आता बरेच जुना काळ गाजवला, तुमचं नाव आहे चांगलं बैलगाडी क्षेत्रात. बरोबर. काय सांगाल घरचा साज 9 नंबर म्हणजे 9 मैदान 1 नंबरचा मैदान बरं का. खरं तर स्वप्न होत आहे, तुम्हाला खोटं न सांगेल. आता म्हणजे माझे काय जुने माणसं आहेत. आता मला काल म्हणजे आपल्या स्वप्न लाला सांगतो पाटील, मला कालच फोन झाला बरं का. त्याने अण्णा म्हणले 1 गुलाल झाला तर माणसाचा पाय टेकत नाही राहून, पण म्हणजे साधं तुम्ही मैदानावर सुद्धा ना 9 मैदान 9 फायनल म्हणजे काहीतरी नाही, ती बी 1 नंबरची होती. म्हणजे तुम्हाला त्याचं काय आहे का. अहो म्हणलं नाही आपण जुनं खेळाडू आहे, म्हटलं आपण तसं एकमेकाला बोलून नाही चालत. बरोबर. नशीब आहे मला महाराजांची साथ आहे, माझी बैल चांगली पळत आहे, त्याचे कष्ट आहे. 9 मैदानं झाली असली तर चांगलं. म्हणलं तसं काय नाही, ह्याच्यापेक्षा लय मोठी माणसं होऊन गेली तेव्हा. म्हणले लय आपण तळातनं बघितलेले बरोबर आहे. कितीतरी मोठी माणसं आहेत की लगातार म्हणजे त्यासनी सांगा येत नाही. निवासतात त्या म्हणजे तुमच्या ह्याचे उगलेवाडीचे निवासतात त्या भाव असतील म्हणा की, त्यासनी माहित नाही, त्यांच्या डोक्याला केसत नाही ती फायनल झाली. नक्कीच एवढी वाईट नसते का कधी तेव्हा आंबानानं बोलली नाहीत कोणाबरोबर. आणि आपण कुठं आहे आता 4-5 आपल्याला म्हणजे 1 9 मैदान सलग झाली तर ह्याचा म्हणजे विषय आहे, म्हणजे आपल्याला आनंद आहे त्या गोष्टीचा. पण तसा गोष्ट आहे. अण्णा आता तुम्ही सांगितलं म्हणजे ते थोडक्यात मोरे सरकार सुद्धा बोलत असते, म्हणजे
जिंकला म्हणून उरळून जाऊ नका नाही, आणि हरला म्हणून कचून जाऊ नका. फक्त याचं काय फायनल झालं की असं दुसऱ्या दिवशी शिजायला सुरुवात होती इथं माग. बर आपलं यायचं सगळ्यांना जेवण जेवण ओके म्हणजे शिजलंय का बघा मग. नाही मित्रांनो, नाही ते बरं का त्याच्या म्हणजे हे बघा नुसता तुमचा एकट्याचा विजय असून चाललं नाही, तुमच्या बरोबर माणसं पाहिजेत. पाहिजेत, नक्की, महत्वाचं ते आहे, जर तुम्ही सगळा साथ पाहिजे. सगळा साथ पाहिजे तुमच्या बरोबर माणसं असलं तर त्या विजय घेतलेल्याला आनंद घेता येतो. नक्की नक्कीच. तुम्ही जर एकटा असाल तर तुम्ही कायच करू शकत नाही. असे किती येते हा. मी मगाशी सांगितलं बरं का, म्हणजे ह्या क्षेत्रात कितीतरी मोठी माणसं होऊन गेले ना, त्यांच्या म्हणजे डोक्याला केस ती फायनल केलेली आहे ती माणसं, नक्की. तरी त्यांचा कुठं आवाज नाही किंवा काय. बरोबर बरोबर. म्हणजे आता हे आतापर्यंत 9 माझे फायनल 1 नंबरचे झाले. म्हणजे महत्वाचं 1 नंबरची झाली ती ही एवढीच जमेची बाजू आहे बरं का. म्हणजे इंस्टा वापरता येत नाही, व्हॉट्सअप वापरता येत नाही, आम्ही त्याकडे लक्ष देत नाही, खरंच नाही. नाही, बरोबर आहे. नाही, काय करायचं नाही वगैरे काय. अण्णांची 9 मैदान 1 नंबरची झाली, पण त्याच्या मागचा काळ तुम्ही बघितला ना, अण्णाचं 6 महिने असं गेलं होतं. आता मी रोज मैदानात असतो, अण्णाला 1 नंबर तास आणि 9 नंबर तास अशी पावतीच निघत नव्हती. अण्णाला प्रत्येक मैदानात कोणाची तरी पावती मागून घ्यायची, गट काढायचा, घरी गट यानं सीमेला मागे 6-7 महिने अण्णाने काढलेत, मी डोळ्यानं बघितलेत. त्याच्यानंतर अण्णाला म्हणजे महाराजांची साथ लागली, त्यांचं नशीब, त्यांचं स्टाफ आणि योगायोगानं गाडी त्यांची सव्वाच्या खांद्यावर निघत निवड गेली. सलग आज मैदानात तागायत. मैदानात आणि ह्या सगळ्याला बरं का विटनेस आहे ते स्वतः असते. माहिती आहे आमच्या दोघांचं काय आहे, त्यामुळे मी कॅमेरा समोर जास्त काय बोलत नाही. बाळू मामांची साथ आहे आम्हाला, एवढं ठीक आहे. मित्रांनो, खरं म्हणलं की नाही, आता सांगायचं म्हणलं तर मैदानावर याचं पळायचं म्हणलं की अण्णांचा फोन असतो. काय मला गणेश कुठल्या मैदानात कसे मैदान आहेत, कारण आता मी बघता आपण बघत असाल प्रत्येक तालुक्यातल्या अण्णा पाटीवरती हो, जातो अगदी अगदी पाठ. आणि सगळ्यांचा फोन येत होता. असं नाही की अण्णांचा येतोय, मला बैलगाडी क्षेत्रातले असंख्य फोन येत असतात. मी लॉटच्या दिवशी अण्णा मोठेपणा म्हणून नाही, मग कमीत कमी घरापासून लॉट काढायचा असतोपर्यंत आप्पा 250 ते 300 फोन मी अटेंड करतो. मला एकाही बैलगाडी मालकानं सांगावं की गणेश तांबेनं आमचा फोन उचलला नाही. माझ्या सगळ्याचे नंबर सेव्ह नाहीत, फक्त आशा काय असते बैलगाडी मालकांना की बाबा हे फाटीव गेलेले, आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून मी कुठल्याच बैलगाडी मालकांचा फोन कधी डावलत नाही. मी समोरनं एखाद्याचा मिस कॉल पडला तर रिटर्न कॉल करून सांगतो बोला, तर ते म्हणले ना बाबा तू हे मैदान कसं आहे काय, मी सगळं सांगतो माहिती आहे, मैदान असं असं आहे, त्या रोडनं तुम्हाला यायला लागेल, इथे थांबायला लागेल, मैदानाला अडचण नाही, ही सगळी माहिती देणं हे आमचं काम आहे. हे आमचं कामच आहे. आम्ही म्हणत नाही तुम्ही फोन केला ना आम्ही का तुम्हाला माहिती देऊ, हे आमचं कामच आहे. मग भले ते आप्पा असतील, अण्णा असतील, तानाजीराव असतील किंवा अनेक बैलगाडी मालक असतील. त्यामुळं मी रातच्या 1-1 वाजता आप्पा फोन येत होतं बैलगाडी मालकांचं. तुम्हाला अक्षरशः कुठं नाही सांगत, बाळूमामा शपथ मला 1-1, 2-2 वाजता फोन येत होतं बैलगाडी मालकांचं. पण अण्णा मी कधी फोन डावला नाही, तुम्हाला डावलून चालत बी नाही. आणि मी सगळ्यांसाठी 100% मी तुम्हाला तुम्ही फोन करता मला, बरोबर मी 100% माझा मोठेपणा नाही. अगदी बाळूमामा सांगतो साक्षी देऊन, कुठल्या बैलगाडी मालकाचा फोन नंबर कधीच फोन उचलला नाही असं नाही, सगळ्याचे फोन उचलतो. सगळ्यांना वेळ द्यायला लागतो, कारण आपल्याला फोन करतात की त्यांना काहीतरी अण्णा आपल्याकडून आशा असते. बरोबर, त्यांची निराशा नाही झाली पाहिजे. अनुषंगाने सगळ्यांचे फोन असतात. अण्णांनी जर सांगितलं अण्णांचे कायम फोन असतात, आप्पांचे येतात. अण्णा आता नंद्याचं तर आपण जाणून घेतलं, नंद्याच्या पळाबद्दल काय सांगाल? पळाबद्दल आता खरं तर सांगायचं म्हणलं तर बरं का, बैलाला म्हणजे आता पुढे बी येतील जातील बैल किंवा आणि कसं असेल आतापर्यंत झालेत का नाही, ते जर आयुष्यात त्यानं फाटीला तेवढा पाय लावला. बाय चान्स त्याला फक्त येत सवय फाटी बघून पळायची सवय. ही फाटी नसलं तर त्या दुसऱ्या फाटीकडे नेऊन फाटी पळायला 2 मैदान झाले. पण अतिशय सुट्टी फाट्याला 1 नंबर आहे. म्हणजे कधी हा नाही होणार. आता पट्टी आल्यापासून त्याला पट्टीची सवय झाली आहे, खालची पट्टीची सवय झाली. आता त्याला माहिती आहे आपल्याला पट्टीच्या मागणं, पट्टीला पाय लावूनच उभा राहतो आता. बरोबर, म्हणजे आमचाच नाही, आता असंख्य बैल पट्टी बसून एक नाही शानी सवारी झाली ती उभी राहायला ह्याला त्याला. आणि अजून सुद्धा येणाऱ्या काळात का नाही बैल मालकाने आणून धरायचीच आहे. 2 वर्षाचा काळ जाऊ, अजून 1 वर्षाचा काळ जाऊ द्या, फक्त आणून फिरवायची उभी, आणि तुम्ही पट्टीला बघूनच बैल उभा राहणार, 100% उभा राहणार. तसाच आहे सुट्टी फाट्याला 1 नंबर आहे. आणि वासर मी त्याचं पहिल्यापासून अवलोकन केलं. वाचनानं जी हलकी बैल आहे ती, म्हणजे आतापर्यंत माझी जी 1 नंबरची मैदानं झाली ती म्हणजे जीवन ड्रायव्हरचा सुंदर वाजनानं हलकाच आहे. पुन्हा तुमचा काय आपण रायप, हा ती बी वजन हलकी. आणि आपण सातवड्याचा आम्ही ह्याच्याबरोबर माऊलीवर केलं. माऊली सुद्धा पाळायला चांगला पण वजनानं हलका. त्याच्या गळ्यात जर वासरून वजनानं हलका बैल असला का नाही
बैला घेऊन जातो म्हणल्यानं जातो नक्कीच असं त्याचं म्हणजे वैशिष्ट्य ते वैशिष्ट्य तेवढंच आहे. बाकी काय ह्याच्यापेक्षा जास्त पाळणारे भरपूर आहेत. आहे ते पण एक बैलाचा जर दाटे असला का नाही तर सजासजी म्हणते. मी अगोदरच म्हणायचो उग येड्यावणी काहीतरी म्हणते बैल गाडी पास होऊन देत नाही, गाडी पास होते हे नुसतं मोकळं बोलायचं असतं. बर मी माझ्या बैलाकडून अनुभवतोय आता एक 4-5 महिन्याने की बैलाला जर बैल असला का नाही तर सजासजी बैल ओव्हरटेक करून घेत नाही गाडीमध्ये. एवढं बाकी खरं आहे. नक्कीच मित्रांनो बघा म्हणजे थोडक्यात काय असतं प्रत्येकाच्या बैलाची खूबी मालकाला माहित असते. बैल कसा बोलतोय काय बोलतोय. अण्णा दोन्ही गांधी नांद्याला सेम स्पीड का? दोन्ही खाली नाही. आता उजवीनच जास्त करून पळाला. काय झालं माझं पहिली सुरुवातीला होताना डावीची पैरी जास्त झाली. बर डावीनं बी चांगलाच पळतो बरं का, पण त्याला पळायला फक्त दोन्ही बी बाजूला त्याला गाडी लागते. गाडी नसली तर 100% मार खाल्लाय. 2-3दा मी त्याला जर गाडी नसली अनुभव घेतला ना. 5 नंबर तासाला गाडी होती. 1-2 झुपल्या नाहीत आणि 3 आणि 4 बाहेर गेल्या. त्यानं पळायचं बंद केलं. गट्टाला मार खाऊन आम्ही आलोय. 100% तुम्ही बी बघितलं असं होतंय. म्हणजे ते काय अगदी झाले म्हणजे झालंच आहे. नक्कीच हा नक्की आहे. मित्रांनो बघा म्हणजे प्रत्येक गोष्ट मालकालाही माहित असते. बरं अण्णा आता चालू सीझन काढला यात्रेच्या मैदानात बरेचसे बैलगाडी मालक आहेत तुमच्या रेंजचे तुमच्या काळापासून जापा बरोबर बऱ्यापैकी यात्रेचीच मैदान खेळतो ते. यात्रेची लहानपणापासून सातेवाडीचं मैदान बघायचो. तानाजी पाटील सांबाबा कालेजी. तुम्ही स्वतः लहान असाल. आम्ही लहान तुम्ही ह्यो कॅनल नव्हता. लक्षात घ्या तुमचा ह्यो कॅनल नव्हता. वरनं पळत येणाऱ्या गाड्या रस्त्याकडे यायच्या, पाण्याच्या टाकीकडे यायच्या. आणि त्यावेळेला गाड्या पळत होते रसवाल्याचा सुंदर आणि तुमच्या ह्यांचा आपलं ओगलेवाडीचे सदाशिवगडचे तात्यांचा संजय म्हणून बारका बैल पळत होता. त्या तुमच्या रानाचं फायनल जे त्याने गेलं होतं का नाही ते गट सेमी आणि फायनल असं 2-2 आणि 3-3 कासऱ्याच्या फरकानं गाडी करत. एवढं स्पीड रान पहिल्यापासून तुमचं जे आहे का नाही जुन्या काळातलं रान आहे. आणि 100% तुम्हाला सक्सेस जे आहे का नाही तुमच्या मैदानाचं सक्सेस आहे तुमच्या रानावर आहे. लक्षात घ्या. म्हणजे आम्ही पुसेगाववाले सुद्धा एकतर रानासाठी झटतो. म्हणजे आता त्याला साक्षात आम्ही पोर आहे सगळे 8-8 आणि 15-15 दिवस आम्ही रान तयार घालवतोय. कारण मला माहित आहे पोरासनी माहित आहे तुमचं रान जरी व्यवस्थित असलं तरच तुमच्या अशी बैलगाडी सारी सक्सेस आहे. नक्कीच. आणि त्याला मूळ कारण म्हणजे तुमचं नॅचरलच सातावडीचं जे रान आहे का नाही हे म्हणायचं नाही कोणी की बाबा त्या रानाच्या पुढे कोणी जाणार. म्हणजे सगळ्या फाट्यासारख्या कटणाचं रान ह्या बैलगाडी क्षेत्र सक्सेस करायला त्या लय मोठ्या म्हणजे ह्या गोष्टी आहेत. आणि आता चालू मध्ये बरीच मैदान तुम्ही खेळा नद्या आणि चंद्या. होय घरचा साज आम्हाला प्रत्येक मैदानात पोखरावं लागतं आणि घरचा साज तुम्हीच फेमस केला. आणि जसं मोरे सरकारांनी काल सुद्धा पुकारलं सलग 9 मैदानाने आम्ही बघितलेलं 9 मैदानी नंबरचा मानकरी. त्याबद्दल काय सांगाल? सलग 1 नंबरचं म्हणजे आता तसं कौतुक तसं मागाशी सांगितल्याप्रमाणे फायनल लय जणांनी केलेत. बरोबर. फक्त ह्याच्यात वेगळं पण एवढंच आहे की सलग झालंय आणि ती बी 1 नंबरचं झालंय म्हणूनच ती फक्त आम्ही आमच्या पुरतं ठेवला. एक महत्वाचा प्रश्न घरचा साज आणि पायऱ्यात काय फरक वाटतो? घरच्या साजात आणि पायऱ्यात फरक आहे बरं का. आपली घरची गाडी हाणताना काय म्हणजे त्याला किंतु म्हणायचा काही विषय येत नाही. काय करायचे ते स्वतःनं करायचे. नक्कीच. डावीनं घाल उजवीनं घाल ड्रायव्हर हे बसव त्याला हे सांग ते सांग. पायऱ्यात कसं होतं जरा पैर जरा सुद्धा ऐकावं लागतं. नाही माझा हे ह्याकडेनं घाला त्याकडेनं घाला आमका ड्रायव्हर आमच्या वायज बांधा ह्या ज्या गोष्टी होत्यात आणि त्या बरोबर आहे. म्हणजे येणाऱ्या जे काय सिच्युएशन असेल जे परिस्थिती असेल त्याप्रमाणे बदलावं लागतं. पायऱ्याच होतं एवढं तेवढं. पण घरचं आता कसं झालंय कोणाला सांगायचा विषय नाही. गाडी भरणे आपली असला की 1 लाख रुपये 1 नंबरचं ते घरीच येत महत्वाचं. महत्वाचं काय माहितीये का त्याच्यामध्ये अण्णांची म्हणजे घरचा साज म्हणतो जसं आपण बैलात अण्णांची नांद्या चंद्या तसाच घरचा साज म्हणजे ना अण्णांचे बाचे सगळे जटणारे घरचेच आहेत. त्यामुळे अण्णा मैदानावर असलं काय नसलं नाही बरं का. आकाशी जण अण्णा मैदानावर नव्हते. 9 फायनल झाली मी काय कुठल्याच मैदानाला बोसऱ्यापासून माझे जुने भाचे येते
बड्ड्यानं अशोक असेल हो. म्हणा. आणि ही माझी म्हणजे ते तुम्ही पुकारताय पवारवाडी आणि चेलवाडी, चिरवाडी, हो. ही जे पाच सहा पोर आहेत की नाही ते कायमच गाडीवर म्हणजे त्यांनी फोन बी करायला लागत नाही. मैदान असली का आपलं आपला भेटतं. कुठलं मैदान करायचं म्हणजे की ते 9, 9:30, 8ला हिथं आहे तिचं आपापल्या जागा धरून टेपत बसून गेलेली आहे. नक्कीच मग हे प्रेम आहे ना, हो नाही नक्कीच आहे. तुम्ही आणि- जपलीत लोक म्हणून येतात ती. जपलेत म्हणा किंवा तसनी बी. आणि गावात पळायला लागल्यानंतर काय होतंय तो मिळत जमूनच येतो म्हणजे नक्कीच. सांगावे लागत आनंद नाही. त्या असतो. पोरांना आनंद असतो मागे पळालेल्याचा त्याचं सार्थक होतं, मेहनत घेतली मेहनत गेल्यासारखं. फायदा झाला आणि- समजा. अगदी अगदी. आणि ईर्ष्याने आपल्या मनानंच तयार होती की आपल्या असं असं आहे आज काय तर काय. राणा जातचं आता काय सांगाल, नंद्यानं काय दिलं तुम्हाला आता या मुलीसाठी? नंद्यानं बरं का म्हणजे इथं काय आहे बघा, प्रत्येकाला आपला बैल हो म्हणजे प्यारे असतो म्हणजे विशेष नाही. आणि ती पहिल्यापासून त्याचं गुण एवढं चांगलं आहे बरं का, म्हणजे एवढा ताकदवर बैल आहे किंवा काय नाही. आमच्या घरातले कोण बारके पोर असतील किंवा आमच्या घरातले बायका माणसं वगैरे असतील, आमची आई असेल वगैरे, अगदी मागं सोडून निसणे धरून खायला बियाला टप काढणे हे करणं, कधी त्यानं फुसकारला नाही किंवा शिंग काय. हलवलं नाही अजिबात शिंग सुद्धा हलवत नाही. आणि जुपाय करायला छान आणि नंबरात पळते त्यामुळे त्याच्याबद्दल कौतुक आहेच. ठेवतो म्हणजे आणि नाव पण प्रत्येक- केलंय. हा प्रत्येक बैलगाडी शर्यतवाल्याला किंवा जी बैल समाज प्रत्येकाला स्वतःचा बैल हो स्वतःसाठी साहजिक अमूल्य आहे. आहे. साहजिक, म्हणजे साहजिकच हा तसं. हा तुम्ही अण्णा शब्द चांगला टाकला. हं. प्रत्येकाला आपला बैलावर प्रेम असतं. 100% असेल आणि का नसतो नाही. आणि त्यामुळेच ती जे आज त्या बैलामुळेच बैल, नाव हा, असतं. पैसे खर्च करतोय, गाडीत घालतोय, नेतोय, नोंदवायची गाडी कुठल्या गटात लागली, काळाचा धाडधाड होतं प्रत्येकाच्या. म्हणजे साहजिक. त्याच्याबरोबर प्रेम असल्याशिवार होतंय का सांगा ना? नक्की असंच आहे. नक्कीच. मित्रांनो, अनुभव घेण्यासारखे असतात जुन्या लोकांच्याकडून. आता नंद्याबद्दल आपण जाणून घेतलं, हम्म. थोडं चांदेड जाऊया यांना आपण. चला. जाऊया की. मित्रांनो, आपण नंद्याबद्दल अण्णांच्याकडून जाणून घेतलं. इकडं आदत किंग चंद्या आहे पाठीमाग, म्हणजे घरचा साज 9 मैदान 1 नंबरचा जोड. थोडा आता चंद्याबद्दल अण्णांच्याकडे जाणून घेऊ. अण्णा, चंद्या घरचा का विकत आणला? नाही विकतच घेतला होता. कुठून घेतला चंद्या? हा तळातला बैल ह्याच्यातलाच आहे, आपल्या लेंगऱ्यातलाच आहे. दादा ड्रायव्हर म्हणून त्याच्याकडे बारका दादा वासरू driver होतं. चा, हा. ते आमचा संजू म्हणजे वाळूचा संजय ड्रायव्हर आहे, त्याने एक फेरा काढला होता. बर. आणि बारीक होता बच्चा, पण हातापायाला टांगा बिंगा चांगल्या होत्या, पाला होता एकदम घेताना. पण त्याने संजूने सांगितलं म्हणले अण्णा आपल्या जोडीदाराकडे जाय बैल आपला असू द्या वासरू एक, मला बरं वाटतंय म्हणून घ्या म्हटले. बर. गेल्या वर्षी 6 जुलैला म्हणजे आता वर्ष होईल, 11 महिने झाले तर आणलेला मी. बर. आणि पहिलं काय एक 6-7 महिन्याचा असेल, बर. 17-18 महिन्याचं वय आहे. दिसताना माप दिसतंय चांगलं, पण अजून आदतच आहे. आता काळ सांगेल कधी दात लावते आणि कधी नाही माहित नाही. त्याच्या ह्याच्यावरती. हा, ते संजून मला लेंगऱ्यातनं घेऊन दिला होता बोल, म्हणजे दादा ड्रायव्हर खेळातलाच गडी. हो, ते सुद्धा असंच आपलं ओळखीवर म्हणलं अण्णा तुम्ही नेताय तर न्या. प्रेमापुढे. प्रेमापोटी 1 लाख रुपयाला मी वासरून नक्की. त्याच्याकडून घेतलं. अण्णा, काय सांगाल आता चंद्याबद्दल? चंद्याबद्दल सांगायचं म्हणलं तर हा तळातला खरं तर तसं ते सलगर रानातलाच आहे. बर. सलगरच्या शेजारी रांजणी म्हणून नाही, रांजणीच्या रानातला बैल आहे. म्हणजे सलगर रांजणी काय लई लांब लांब नाही, नाही, बरोबर एक 10-20 किलोमीटर 10-15, पण ते चरायला राणी एकच आहे. बरोबर. तो कुठल्या गोरातला आहे मला सांगता येणार नाही, पण दादानं सांगितलं मला असलं त्या रांजणीच्या रानातला आहे. तसे बघायला गेलं तर ओरिजिनल खिलार जे सलगरामध्ये आहेत, म्हणजे असे काय शेतकरी आहेत की 2-3च गाय आहेत, पण जातीचे जातीवंत. त्याच खाणीतला कुठला तरी असावा. बाजारात घेतला होता त्याने सुद्धा, बर. म्हणजे खटावचा बाजार भरून एक भरतो तिथं हो. आपल्या पुष्यगावच्या अगोदर. बर. त्या खटावच्या बाजारात बच्चा असताना दादाने घेतला होता, पण ते आपलं पैसे देताना त्यांनी विचारलं होतं, ते म्हणले रांजणीचा आहे कोण असा आमका तमका. मग ती पण असताना तळात जरा टांगा शिफ्टचे ठेवून मावळ देखणं पण. असताना हा म्हणजे पुन्हा उमटत गेला बैल. उमटत गेला. बारीक आणि एकदम त्याची बच्चा. निगा पण आहे तशी तुमच्या दादाला. नाही आता ही निगा नाही, पण खोटं सांगत बरं का, बैलाला कोबा आणि ही नाही का नाही, जरा असं मोकळं मातीचा रान मातीचं. उकरायला हे करायला तो पाहिजे. गळ्यातच पाहिजे, पाहिजे. गळ्यातच पाहिजे. तुम्हाला एक जाता जाता आता बैलाच्या निगवणं एक तुम्हाला सांगतो, म्हणजे माझ्या देखच उदाहरण हा. आहे. संजय ड्रायव्हर ह्याचा आवारवाडीचा हो. जगत जता झाला तो बाहुल्या त्याचा ससा बावल्या. ससा बाहुल्यातला बाहुल्याचा बाहुल्या. तुम्हाला हो. हे सांगतो, म्हणजे मराठाला अख्ख्या माहित नाही. हो. लय शात आणि संयम, म्हणजे परिस्थिती बी त्याची माहित आहे सगळ्यांना सगळ्यांना. ह्याचा आवारवाडीचा झालं तर काय, मी त्याच्याकडे असाच पावसाळ्यात गेलो होतो, उभा पाऊस पडत होता, असं झाडाला निलगिरी येते त्याच्या दारात निर्गेलेला असं ते वासरू बांधून दे. प्री मॅच्युअर डिलिव्हरी होती त्या गाईची. गाई बघाल तर मोठी शिळी एवढीच गाई, बर. तिचा तो बाहुल्या असा ह्याला बांधला होता, त्याच्या अंगाला केस नव्हता. आणि म्हटलं अरे संजू काय, तर म्हटलं काय गईल या खोंड झालाय, पण काय आला का म्हटलं त्याला आत तरी बांध.
म्हणला माझे पोरं बाळ पावसाळ्यात आहेत आणि त्याला कुठं आद बांधतो अशी त्या परिस्थिती. बरोबर. मग तो तसा असताना म्हणजे ते मी स्वतः बघितलेली परिस्थिती आहे त्या बाहुलीची. मग त्याचा तो मोठा बाहुल्या झाला त्यानं म्हणजे बघितलं की ते सगळे मुंबई महाराष्ट्र नाव पुन्हा संजूचं नाव बाहुल्या म्हणजे ह्याच्या क्षेत्रात बैलगाडी क्षेत्रात कोणाला माहित नाही असं नाही सगळ्याला ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे असं म्हणून नाही चालेल लय अगदी फुलागत जापला म्हणून तुम्ही तो फायनल करून तुमचं नाव करेल असं नाही का. ह्या निसर्गाचा टप्पट त्यानं खाल्लंच पाहिजे. हा म्हणजे तुम्ही त्याला लय कोबान खायला दावणी त्याला पाणी वेळची वेळ अमकं तमकं या निसर्गात ना आलाय तो असं टप्पट खाऊनच मोठा झाला. नैसर्गिकच पाहिजे. त्यावेळेला काय आदत असा दुसरा सगळे ओपन सर सकाळ त्या बाहुल्याने आदत मधली फायनल तुमच्या सातवाडीचं एक नंबर आदत कडन केलंय. आणि मग शंकर आणि बाहुल्या मग तो तसला बैल आमच्याकडे अजून नाही सुद्धा. आम्ही किती जरी उर काढला मी सलग 9 फायनल ते बैल आमच्याकडे नाही. बरोबर. मी 100% सांगेन. म्हणजे त्या गरीबाच्या घरी जन्मू द्या पण त्याचा सार्थ अभिमान आहे आम्हाला. ती म्हणजे आम्ही त्याच्या मागे हिंडत होतो. नक्कीच. का मित्रांनो बघा हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे बैलगाडी क्षेत्रात की दुसऱ्याचा पळतो ना तर त्याचा अभिमान पाहिजे आपल्याला. जसा अण्णांनी सांगितलं आम्हाला सार्थ अभिमान वाटतो की आम्ही त्या बैलासोबत राहिलो किंवा बैलाबरोबर त्या मैदानात गेलो. संजय पहलवान आवरोडीचे त्यांचा बाहुल्याचं अण्णांनी थोडक्यात सांगितलं काळ बाहुल्याचा इतिहास बैलगाडी क्षेत्रात अण्णा सगळ्या अजरामर आहे. हा तो कोणी किती बी पळू दे किंवा काय होते त्या काळात असे म्हणजे जुमड येतो. त्या मालकाचं आम्ही ऐकलेलं मुलाखती किंवा आम्ही त्यांच्याकडून मैदानात ऐकलेले किस्से म्हणाला अण्णा. तर आता आम्ही म्हणजे त्या काळात नव्हतो नव्हता सस्याचा काळ म्हणजे सस्या बाहुल्या मळम होतं सस्या किंवा बाहुल्या तो काळ इतका गाजवला मित्रांनो. अण्णांनी सांगितलं परिस्थिती संजय पहलवानांची नीट राहायला पण त्या बैलानंच त्या अगदी दिवस दाखवले सोनेरी दिवस दाखवले त्या बैलानं. आणि त्याच्याच पाठोपाठ सगळ्या मुंबईवाल्याच्या मर्सिडीज बेंझ गाड्या त्याच्या दारात उभ्या होत्या त्या बैलाचे. म्हणजे ते पत्र्याच्या घरात कसं पत्र्याचं घर साधं ते म्हणजे आपल्याला आता एखादं हे करू नाही किंवा काय ते संजूला बी माहित आहे किंवा सगळ्यांना माहित आहे. पण मुंबईवाले त्याच्या दारात 4-4 दिवस मुक्कामाला होते त्या बैलाच्या पट्टी. म्हणजे बैल ज्याच्याकडे असणं हा जो योग आहे तो कुणाला बी साध्य नाही. म्हणजे किती पैसेवाली आहे ते ह्याच्यात ते साध्य नाही. त्या नशिबानं किंवा तुमचा वेळ काळ कशी आहे त्याच्यावर आहे. नक्कीच मित्रांनो बघा म्हणजे एक बैल किंवा मुख जनावर काय दिवस देऊ शकतं. हा नाव विशेष आज बैलगाडी क्षेत्रामध्ये संजय मधने आवरोड हे नाव कधीच भेटू शकत नाही. आता ह्या मुलाखतीत आपण किंवा त्याच्याबरोबर 4-5 मिनिटं 5-10 मिनिटं बोलतोय म्हणजे ते आहे ना काहीतरी असले. हे कुठं निघली बघा मित्रांनो लिंक. आपण मुलाखत कुठली घेत होतो नंद्याची आणि चंद्याची त्यात आठवणी त्या ओघामध्ये आप्पांनी आणि अण्णांनी तो विषय काढला कुठला बाहुल्याचा. जी काय लेजंड खरी परिस्थिती आपण ते मान्यच करावं. आणि मित्रांनो खरंच असे बरेचसे बैलगाडी मालक अण्णाहून गेलेत. बरोबर. आणि अजून सुद्धा आहेत ना. तुम्हाला सांगतो जुन्या काळातले असे बैल होते म्हणजे त्यांचे बैल बी तसेच होते. म्हणजे आता सांगायला गेलं तर बाजा ह्यांचा आपले म्हणजे आता काळायोगात त्यांचं नाव कोण घेत नाही बरं का. राजा इनामदार म्हणजे त्यांचे वडील त्या माणसाकडे असं बघत उभे राहायचे माणसं. बैल सुद्धा 5-5 6-6 बैल ट्रकाने जाणत होता. गट पास होत्या नाही तर नाव होत्या. म्हणजे असल खानदानी मुसलमानी बाज म्हणतो का नाही आपण त्या राजूशेठच्या वडिलांच्याकडे बघितलं तर वाटत होतं. मी ती चौकडा लुंग म्हणजे तुमच्या सातवाडीतल्याच मैदानातलं मी सांगतो. लुंग असायचे चौकडा तो चौकडा स्कार्फ आणि कायम पानाची संची म्हणजे ते असं व्यक्तिमत्व रुबाबदार होतं की ती आणि बैल सुद्धा तशीच. राजू शेट्टी हे नंतर आले मी तुम्हाला सांगतो हे नंतर आहे ती. उदय दादाला सांगितलंय तुम्ही सुद्धा माझ्या मागणं आलाय म्हणले. तुमच्या वडिलांच्या बरोबर माझी दोस्ती होती मुलाखतीत मला मागे बोलायची गरज. राजू शेट्टी इनामदारांचे वडील म्हणजे ते पोरं त्या मैदानात म्हणजे ह्याच्याकडे येत बी नव्हती त्यावेळेला ट्रकानं बैल आणत होते. त्यावेळेला आम्ही जात होतो बघायला सायकलीवर. हे तुमचं सातवाडीचं वडूचं मैदान पुशेगावचं मैदान. त्या बैलांच्या अगोदर आम्ही त्या माणसांच्याकडे बघत बसायचो. त्या माणसाच्या तोंडांना असा आरकार कधी शब्द आला नाही. तर आता त्यांचं नाव मला माहित नाही बरं का. पण दाढी
पण ती कायम तोंडात पान लाल भडक म्हणजे तो चेहरा अजून तुमच्या डोळ्या पुढे 100% आहे. म्हणजे लुंग लावलेले त्यांना मी जे सांगते ते त्यांना माहित असणार आहे. बरोबर. गाळ्यावर तो चौकाडा तो गामजाचा असायचा, पण असे 4-5 ड्रायव्हर असे पळत असायचे पुढे, कुठल्या गाडीवर कोण बसायचा, कुठल्या गाड्यात नुसतं डोळ्यानं सांगायचं तिथे, आणि कायम ते हातात पानं नाडकेता सुपारीचं. म्हणजे ती माणसं होती नाही जी काय होऊन गेली ती ओरिजिनल माणसं. आणि म्हणजे त्यांच्याकडे बघितल्यानंतर असा जबाबदार व्यक्ती म्हणतो, किंवा एक बैलगाडी क्षेत्र म्हणजे JP भाऊ असतील, ती असतील, आताचे सुप्रियाचे भाऊ असतील, किंवा लाला सांतो पाटील, ही जुनी जी खेळगडी इथं त्यांच्याकडे बघितलं तरी समाधान वाटतं. म्हणजे आता आपण त्यांच्या बरोबर नाही करू शकत, त्यांनी जे केलंय ते आपल्याला बघायला नाही. म्हणजे ती बैल त्या जातीचे बैल त्यांनी नाद लावला. म्हणजे अशा बी गोष्टी आहेत. त्यांना बघत बघत लहानाचे मोठं झालं त्यांचं अनुकरण करतो. नक्कीच असाच विषय. मित्रांनो बघा, म्हणजे बैलगाडी क्षेत्रात लोकांनी काय घेतले, अण्णा आप्पासारख्या लोकांनी पाहिल्या हे अनुभव महत्वाचे आहेत. बरं, नव्या पिढीला काय सांगाल अण्णा बैलगाडी संदर्भात? बैलगाडी संदर्भात नव्या पिढीला आता खरं तर आम्ही त्याच्यातच आहे. अलग लक्षात, आता वेळ काळ फार बदललाय. पहिल्यात बैलगाडी शर्यत ही फार खर्चिक झाली बरं का. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आता बघायला गेले तर बैलांच्या किमती वाढल्यात, येणं जाणं वाढलंय, प्रवेश फी जरी अगदी बक्षिसाची संख्या जरी वाढलेली जरी असली का नाही, तर हा खेळ तसा आता म्हणजे फार खर्चिक झालेला आहे. जुने माणसं आता दोस्तारवाला कोण दिसत नाही. पोर करतात नाद बरं का. आता आम्ही त्यात नाद करू नका म्हणणार नाही, 100% करू द्यात. पण खरंच सांगू तुम्हाला, काय परिस्थिती आहे पोरांची मला माहित नाही, किंवा कसा खर्च भागवतात. आज गणेश आम्ही ह्या नादात आहे, म्हणजे आप्पा आहे, मी आहे, तानाजी आहे, सगळं आहे. पैसे बैलगाडीला जाताना किती लागते मला माहित आहे, तुम्हाला माहित आहे. की नवीन पोरं खर्चाचा मेळ कसे बसवत आहेत मला काय माहित नाही, त्याचं गमक माहित नाही. पण तरी पण मी पोरासनी मी सांगेन की तुम्हाला तुमच्या कुटुंबाला त्या गोष्टीचा त्रास होऊन देऊ नका. म्हणजे तुम्ही पैसे करणारे, खर्च करणारे किती आणताय, कुठं आणताय, काय ह्याचं फक्त भान राहू द्या. बेशक तुम्ही घाला, पण नाद करा, पण त्रासदायक कुणाला, तुम्हाला नव्हे, तुमच्या कुटुंबियांना होऊन देऊ नका. नक्कीच. कारण तुम्ही काय करताय, आई वडील बाबडे आहेत, पोरगा काय करतो त्यांना माहित नाही, तो कसं आणतोय काय. पण खोट्या प्रतिष्ठेपोटी किंवा काय असं काहीतरी वेगळं होऊन बसू नये याची काळजी घ्या. आणि दुसरं असं की आता वायदी जो प्रकार चाललाय का नाही, नगाच वायदीच्या मागायला लागू. आज मी तुम्हाला सांगतो, आज माझी एवढी जरी गाडी पळत असेल, मी पैसे देऊन कुठलाच बैल घातला नाही, द्यावं लागतं. ते चांगली माणसं देतात. आलं का लक्षात? आता जे लिजेंड आहे, ज्यांचा व्यवसाय होऊन बसलाय, खोट्या प्रतिष्ठेपोटी एका मैदानाला तानाजीला माहित आहे किती पैसे देतं, आणि तो गटात जर नाही बसला तर ती मागली 4 चौघतीने गोळा केलेले पैसे कसे जाणार आहेत आणि त्याची उभारणी कशी करणार पोरं मला माहित नाही. फक्त काय, तुम्ही निश्चितच कष्टाला पर्याय नाही, तुम्ही कष्ट घ्या, तुमची वस्तू तयार करा, तुमची पळवा, पण ह्याच्या जास्त मागे लागू नका. आपली वस्तू तयार करा, वायदी नको, त्याने काय होणार. अहो तुम्ही लक्षात घ्या, आज आम्ही एवढं पळतो, सगळीच आहे त्याच्यात. एवढं ड्रायव्हरला एवढे दिले, सिटी मेकरला एवढे दिले, आमक्याला एवढे दिले, तमक्याला. कोण घरी लहान पोरं आहेत, बैलगाडी शर्यत करून घरी जाताना बिस्किटचा पुडा कोणी पोराला नेलाय तेवढं मला सांगून त्याची पाठ थपडतो मी त्याची. घरच्यानी उपाशीच राहिलेत, पण तू तुझा नाद करीत बसलाय. कोणी बी स्वतःला विचार करा, म्हणजे मी बी स्वतः आहे त्यात. बरोबर. मी आज जर 10,000 रुपये खर्च करून गेलो असलो तर मी घरच्यांची काळजी केलेली नाही, त्यांनी काय खाल्ले, मी स्वतः फक्त नाद. आज 10,000 पहिलवान जर घरात पोरगा करायचं असलं तर महिन्याला 15,000 देताना बापाचा हात कापतोय, आणि भाडव्यात तू इथं बैलाला 40,000 ही देतो का, वायदी देतो का? ही वस्तूच ही देत ही कुणीतरी मांडलं पाहिजे. बरोबर. बघा तुम्ही, आज घरनं तू दिवसभर उपाशी राहून चहा पिऊन तू सुद्धा काय खाल्लेलं नाही मला माहित आहे. घरी जाताना पोराला बिस्किटचा सुद्धा पुडा नेलेला नाही, पण इथं खचाखच ह्याला दे त्याला दे, काय खोट्या प्रतिष्ठेपोटी. ह्याचाच फक्त नवीन पोरांनी विचार करा आणि चालू. एवढीच माझे सगळे नवीन पोरासनी माझी विनंती आहे तुम्हाला की करा, जरा करा, नाच जपून करा. नक्की. आता अण्णांनी लय मोठा, म्हणजे खूप मोठा मोलाचा सल्ला दिला अण्णांनी नवीन पिढीसाठी. आणि वस्तुस्थिती हे काय कुणाचं नाव घेऊन किंवा काय बोलायचं नाही, वस्तुस्थिती आपण डोळ्यानं बघत आहे. अण्णा रोज मैदानात आहे, रोज माझा. फक्त अण्णांनी थोडक्यात काय सांगितलं, तुम्ही नाद करा, परंतु
कुटुंबाला त्रास होईल किंवा आपल्या घरच्यांना काय त्याच्यामुळे त्रास होईल, फक्त तेवढं करू नका. बाकी तुम्ही नाद करा. आणि नाद हा प्रत्येक घराला चालू पण राहायला पाहिजे, पण त्याला कुठेतरी मर्यादा पण आपल्या पाहिजे. हो द्या. तर तेवढं माझी खरंच हात जोडून विनंती आहे आत्ताच्या चालू परिस्थितीमध्ये. जसं अण्णांनीच सांगितलं मोलात सल्ला की नाद करा, परंतु खर्च किंवा आपल्या पाठीमागे जे कुटुंबातल्या व्यक्ती आहेत, आई असतील, वडील असेल, बहीण असेल, भाऊ असेल किंवा आजोबा आजी, जे कुटुंब आहे, परिवार आहे, बायको असेल, मुलं असतील, हा सगळ्यांचा विचार करून हा नाद करा. का तर आपल्यानंतर किंवा आपण कुठल्या पंध्यात अडकलो तर आपल्यामुळं आपल्या घरच्यांना किंवा घरच्या व्यक्तींना त्रास नसावा, ह्या अनुषंगाने हा नाद करा. आणि वायदी प्रकाराबद्दल अण्णांनी सांगितलंच आहे. वायदी घेणारा काय अण्णा वायदी घेणारा काय बोलवत नाही बोलत. तुम्ही आपण जातोय, तो काय गेला बसला ना की बाबा ये तुम्ही वायदी घेतोय, तुला बैल देतो. वायदी देणारा थांबला तर वायदी घेणारा कुठून घेणार आहे, हा महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे विचार करा. बैल चांगल्या शक्यतो अण्णांनी सांगितलं आपली तालीम द्या, कसं घडतील असा विचार करा आणि हा नाद पूर्ण करा. कोणाची काय भावना दुखवण्याचा यातनं काही प्रयत्न नाही, परंतु फक्त वस्तुस्थिती सांगत आहे. अण्णांनी सांगितली ती वस्तुस्थिती आहे, फक्त एवढीच काळजी घ्या. आणि हा नाद, ही बैलगाडी शर्यत परंपरा ही आपली अशी पिढ्यानपिढ्या चालू द्या, ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि अण्णा तुमच्यावरती अशीच सेवागिरी महाराजांची, बाळूमांची कृपा राहू द्या. असं तुमचं नाव बैलगाडी क्षेत्रात अजरामर राहू द्या. आता नंद्या चंद्या आहे, अजून 6 महिने जात नाही, अजून 6 महिने जात नाही, अडचण नाही. मित्रांनो, काहींना टेन्शन होतं, लय जण म्हणले बरं का कालपासून अन्न पेडगाव पर्यंत, पेडगाव काय अजून 6 महिने झाला. मित्रांनो, आता आपण पेडगावचा विषय काढलायच. अण्णा, आता महाराष्ट्रात नामवंत मैदान, कशी तयारी आता जातचं आता सांग. पेडगावची बर का आहे, आता आमच्यातल्या दुधा मनस्थिती होती. आता बरेचसे चांगले पैरे येतात ओपनला, म्हणजे नंद्याला पैरे ओपनला चांगले येतात बरं का. अण्णा करूया मैदान ते, पण दुसऱ्याच दिवशी लगेच आदतच आहे. आणि आमची जी माझ्या सहकार अण्णा हा विषय वेगळा आहे. आणि जी तयार करणारे म्हणजे दोन्ही भाचा असतील किंवा पवारवाडे, संजू ड्रायव्हर, आणखीन आप्पासारखी मंडळी, तानाजीसारखी मंडळी, ही जे सल्ले देतात की अण्णा एक नंबर जर तुमची गाडी पळते तर फोडताय कशाला, असं बी होतंय. त्यामुळे मी तसं नाही म्हणलं, मी म्हणलं नांद्या हिंद केसरीला पळवा. माझं मत हिंद केसरी किताब फक्त ओपन, हिंद केसरी किताब नाही. काय का होईना असा बैल हा हिंद केसरीला, पण बाकी सगळ्यांचं मी एकटा एका बाजूला पडलोय. ऐकायला ह्याला जबरदस्त बाकीच्यांचं. आणि तसं म्हणलं आपण तर माझ्या मते पल्ल्याला नंद्या आणि चंदे ओपनला सुद्धा टक्कर देऊ शकतो की, पण आपल्याला ऑप्शन आहे ना, ऑप्शन आहे दुसऱ्या दिवशी आहे. आणि गाडी पल्ल्याला येणारा काळ होईल कसा. आता जर आला एखादा ओपनचा टॉपचा पायरा, जर म्हणजे सगळ्यांच्या दृष्टीने जर तसं झालं तर मग ओपन खेळू, नाही तर मग आपल्याला गाडी आदतला 22 तारखेला. तुमच्यावर मुलाखत घेतली, बरं वाटलं जरा. आपण जुन्या गोष्टी थोड्या कसं होतं, आता रोजच्याच मुलाखती चालू आहेत. बैल फायनल झालं की आपण घेत असतो कसं काय, परंतु जरा जुने अनुभव एवढ्या जुन्या गोष्टी समजतात. नवीन बद्दल कोण बी बोलल चालू घडवर आमकाय तमकाय ना, आहे तीच म्हणजे चांगले पळणारे नवीन पिढीतली आहे तीच. पण ज्या खरंच जुन्या माणसांनी मूळ घालून दिले त्यावेळेला ते टिकलेले, परंपरा टिकले. माझा कायम मी जुन्या माणसाची काय नाही तरी आठवणी घेतच असतो. एवढ्यासाठी खरंच ते त्यावेळेला जगलीत माणसं, बैलगाडी शर्यत जगलीत, केली नाही दिली, त्यांच्या नसानसात होते. आता मी ही 4-5 जे नावं घेतली, आप्पा जिंतीचे आप्पा असतील, राजू शेठच्या इनामदारांचे वडील असतील, जेपी भावा असतील, पण आणखीन साधारण निवास साथी असतील, ही माणसं आहेत ना, ह्यांनी म्हणजे खाल्ली शर्यत अनुभवली नव्हे, त्यांनी मी जगलीत ती माणसं, त्याच्यात आयुष्य जगलीत. असं कितीतरी म्हणजे आता आपल्या कराड भागातले, पुणे भागात तशीच आहेत, माळशिरस भागातल्या अण्णा असतील, काळे अण्णा असतील. काळे अण्णांचं तर काय बोलायचं संबंध नाही. चालू पायरा फोडून त्यांनी त्यांची गाडी तुमच्या सुंदर, त्यांचा सुंदर परदान म्हणजे शिव तक्रारचा सुंदर, ह्यांचा काय नाव त्यांचं,
माझ्या एका फोनवर त्यांनी चालू पायरा फोडून आमच्या सुंदरबर पायरा केला होता. अजून त्यावेळेची आठवण आहे. अण्णा चांगली गाडी पळत असताना तुम्ही मला फोडायला होता, मी फोडतोय, कमी जास्त झालं तर माझा भाग शेण घालेल माझ्या तोंडात, हे काळ्या अण्णांचे त्यावेळेचे उद्गार. आणि आमचं वय त्यावेळेला किती 24-25, पण फक्त आमच्या बोलण्यात ताकद शब्द होत. आणि तो त्यांचा सुंदरचा त्यांचा प्रधानचा पायरा फोडून आमचा चोर संजू शेठ विटनेस आहेत त्या गोष्टीला. म्हणजे संजू शेठ शिवराज कावलच्या मालक, सुंदरचे मालक, त्यासनी माहित आहे पायरा कोणी केला होता. आणि ती पुन्हा ती गाडी जवळजवळ त्यांनी 20-25 फायनल केली. हा काळ जुना आणि खरंच आज मुलाखत भलं आणि आताच्या नवीन पिढीला एवढं माहित नाही. आता माणसं 407 मैदानात बघा तात्यांनी आणि मोरेन म्हणले की पुढे जाणारच श्रेय मोठं असतं पण घेत नाहीत. पण त्या काळात माझा आता वय 40 आहे, मी लहान होतो, 6वीला होतो, त्या काळात त्याच्याकडे गुढी घ्यायला भांडणं लागायची. मी गुढी घेणार खांद्यावर, त्याची भांडणं लागायची, बाबा मी गुढी धरणार, तू धरणार, मी धरणार, अशी भांडणं लागायची त्या काळात. गुढीचं एक ती बंद झाली प्रथा आता. एक बघा तुम्ही आता जुनीची माणसं आहेत का नाही, अजून गुढी आणतात. नक्कीच त्या गुढीचा मान जो आहे ना तो लय मोठा मान आहे. नक्कीच मित्रांनो, हे आम्हाला तसं सुंदर मुळे बरं का, एक पुसेगावचं जे वजन राहिलं आणि राहणार काय सुंदर मुरा ते सुंदर ना आमच्या गावाचं नाव बरोबर त्यांनी सगळीकडेच पोहोचलं ना. आणि आज रामर आणि ह्या नावामुळे होतं कसं, आता समजा अण्णांनी सांगितलं, उद्या जरी तानाजी आप्पा आता बाबा मैदानाला नाही आले आणि उद्या एखादी गाडी तानाजी आप्पाच्या नाव होतं, सगळं आम्ही मैदान बघून थांबणार नक्की आपण काय आणलंय. 2 वर्षांनी उद्या, 4 वर्षांनी उद्या त्या जुन्या माणसाने कोणी बी आणवतं, त्याच्याकडे औत्सुक्य राहतच आम्हाला. नक्कीच आणि ते काहीतरी वस्तू नसणार त्या माणसाने आणलेली, हे पण लक्षात. हे महत्वाचं आहे मित्रांनो. आणि अनुभव, जुन्या लोकांकडून अनुभव घ्यायचे असले तर आपण ज्यावेळेस मैदानात जातो ना मित्रांनो, थोडे जे जुने बैलगाडी मालक आहेत जुन्या काळातले, त्यांच्याजवळ एक 5-10 मिनिटं बसून खरंच अनुभव घ्या. तुम्हाला अनुभव मैदानात ते काय असते, कसे नियोजन झाले पाहिजेत, कसे बैल पळले पाहिजेत, हे अनुभव घेण्यासारखे आहेत. त्यातनं सुद्धा आपल्याला शिकण्यासारखं आहे ना. भरपूर आहे, भरपूर. तुम्ही नक्की शिकणार. आणि जाता जाता पुन्हा एकदा अण्णांना नंद्या आणि चांद्यासाठी शुभेच्छा देतो. आणि आता 21-22 अण्णांना सांगितलंय, तर दोन्ही मैदानाला अण्णा तुम्हाला शुभेच्छा. तिथं पायरा होईल तिथं, आणि तुम्ही गुलाबात राहावा. पेडगावच्या मैदानात सुद्धा मान मिळावा ही बाळूमामा चरणी आणि सेवागिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्ते, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं सेवागिरी महाराज की जय.